इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या 2 LPG जहाजांना प्रवासाची परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारतात निर्माण झालेली गॅस तुटवड्याची भीती दूर होणार आहे। इराणच्या या सकारात्मक निर्णयामुळे भारतीय बाजारपेठेतील गॅस पुरवठा सुरळीत होणार आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड यांच्याकडून। चैतन्य, गेल्या काही दिवसांपासून भारतात महाराष्ट्रात गॅसचा तुटवडा आहे, मात्र ही बातमी दिलासादायक म्हणावी लागेल। नक्कीच आत्ताच्या क्षणाची अत्यंत मोठी अशी ही बातमी आपल्याला म्हणता येईल। इराणने भारतीय ध्वज असलेली ही जी 2 जहाजं आहे ती आता सुरक्षितपणे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करू शकतील अशा परवानगी दिल्याची माहिती आता आपल्याला मिळते। आपण बघतोय की काही वेळापूर्वीच भारतातील इराणचे राजदूत आहेत मोहम्मद फताली यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती। भारत हा इराणचा अत्यंत जवळचा मित्र असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याचप्रमाणे येत्या 2 ते 3 तासात याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असं त्यांनी म्हटलं होतं। आणि आत्ताच ही मोठी माहिती आपल्याला मिळते की इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय LPG वाहक जे जहाज आहे त्या 2 जहाजांना सामुद्रधुनीतून पुढे जाण्याची परवानगी दिली आहे आणि निश्चितच ही दिलासादायक अशी बातमी म्हणता येईल। त्यामुळे सध्या देशाची भीती निर्माण होते, गॅस तुटवडा जो निर्माण होण्याची भीती होती ती निश्चितच दूर होण्यासाठी गेल्या 4-5 दिवसांमध्ये जी गॅससाठी रांगा लागताना दिसत आहेत आपल्याला त्या आता थांबतील। धन्यवाद चैतन्य संपूर्ण माहितीसाठी। तर देशवासियांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी, इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या 2 LPG जहाजांना प्रवासाची परवानगी दिली।